नमस्कार. धनश्रीज डायरीज या आपल्या YouTube चॅनलवर आपणा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये वजनाविषयी थोडीशी प्रस्तावना केली होती. आज थोडं सविस्तर बोलूया. आपल्या आयुष्यामध्ये निरनिराळे बदल झालेले आहेत. पहिल्यापेक्षा आपलं राहणीमान खूप प्रमाणात बदललं आहे. आजकाल बैठी कामं जास्त केली जातात आणि जीवनशैली खूप बदलली आहे. खाण्यापिण्याचे पदार्थ, आहारांमध्ये भरपूर प्रमाणात बदल झालेला आहे. त्याच्यामुळे काय होतं, की वजन हे झपाट्याने वाढतं आणि ही समस्या सगळ्यांना आहे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वजन वाढण्याची समस्या आहे. आता तुम्ही म्हणाल, की अचानक ही वजनावर कशी काय आली? तर मी स्वतः या समस्येतनं गेली आहे. म्हणून मला असं वाटलं, की आपला अनुभव तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावा. माझं वजन जवळ-जवळ 100 प्लस झालेलं होतं आणि मला खूप शारीरिक त्रास व्हायला सुरुवात झाली होती. आता कुठले-कुठले त्रास झाले ते पण सांगेन पुढील व्हिडिओत. पण आज पाहूया, की हे जे वाढलेलं वजन होतं ते मी कसं कमी करण्यासाठी काय-काय केलं. काय झालं, की माझं वजन खूप वाढलं. मग मला खूप प्रॉब्लेम्स यायला लागले. त्यामुळे मग डॉक्टरांकडे जावं लागलं. मग डॉक्टरांनी सांगितलं, की तुम्ही कार्ब्स पूर्णपणे बंद करा. गोड साखर, गोड पदार्थ, आणखीन तेलकट खाणं, या सगळ्या गोष्टी पूर्णपणे बंद करा. मग त्या पण बंद केल्या आणि त्याच्यासोबत व्यायाम करा. भरपूर व्यायाम करा. आता व्यायाम करा म्हटलं, की नेमका कुठला व्यायाम करायचा? हा खूप मोठा प्रश्न आपल्यासमोर असतो. मग मला असं वाटलं, की फिरल्यामुळे आपण व्यवस्थित फिट होऊ शकतो. म्हणून मग मी फिरणे, चालणे, वॉकिंग हा पर्याय निवडला. मग पहिले मी काय करायची, की घरातच गॅलरीमध्ये किंवा टेरेसवर फिरायची. पण त्याने काही फरक पडत नव्हता. मग मी आणि माझ्या मिस्टरांनी मिळून ठरवलं, की आपण बाहेर फिरायला जायचं. मग आम्ही बाहेर फिरायला जायला लागलो. चालायला जशी सुरुवात केली, तशी काय व्हायचं, की एकदम आपण कुठलीही गोष्ट सुरू केल्यानंतर ती हळू वाढवावी लागते. त्याच्यामुळे सुरुवातीला 1 किलोमीटर चाललो. मग हळू ते वाढवलं. 2 किलोमीटरपर्यंत नेलं. मग 3 किलोमीटरपर्यंत नेलं आणि मग सुरुवातीला काय व्हायचं, की 1 किलोमीटर चालायला आम्हाला जवळपास 15 ते 20 मिनिटे लागायचे आणि 2-3 किलोमीटर चालल्यानंतर थकल्यासारखं व्हायचं. घाम यायचा, जीव घाबरल्यासारखं व्हायचं. मग थोडा वेळ कुठेतरी थांबायचं, मग पुढे चालायचं, असं करावं लागायचं. पण आता तसं होत नाही, कारण सवय झाली आता. सवयीमुळे काय झालं, की आता आम्ही अजून फास्ट वॉकिंग करू शकतो आणि भरपूर चालतो. आता आम्ही जाणं आणि येणं मिळून जवळ-जवळ 7 किलोमीटर सकाळी चालतो आणि न थांबता चालतो, सातत्याने चालतो. आणि हे सगळं करत असतानाच याच्यासोबतच आहार हा पण खूप महत्वाचा आहे. कारण 70% व्यायाम आणि 30% आपला आहार, या दोन्ही गोष्टी जेव्हा आपण करतो ना, तेव्हा आपलं वजन कमी होतं. झपाट्याने असं मी म्हणणार नाही, कारण वजन कमी व्हायला वेळ लागतो. तो त्याचा वेळ घेतो. जवळ-जवळ 3 आठवडे तुमचं वजन थोडंसंही हालत नाही. मग 3 आठवड्यानंतर ते हळू कमी व्हायला लागतं. पहिले 100 ग्रॅम होईल, मग 500 ग्रॅम होईल, मग 1 किलो, 2 किलो आणि मग एकदा व्हायला लागलं, की होतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आता माझं जवळपास 30 ते 32 किलो वजन कमी झालंय आणि मी अजूनही तेच डाएट फॉलो करते. जे मी डाएट करते त्याविषयी पण मी सांगेन. मी कुठला आहार घेते, त्या रेसिपीज पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये हळू-हळू एकेका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या रेसिपीज सुद्धा देईन. आज आपण बोलतोय की चालणे, फिरण्यावरती. आता आम्ही फिरायला जातो तर फिरण्यामुळे आपल्याला खूप छान वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रसन्न वाटतं. सकाळची छान थंड हवा जी असते त्याच्यामुळे ऑक्सिजन भरपूर मिळतो आणि जेव्हा आपण चालतो तेव्हा एकमेकांशी गप्पा मारत वगैरे चालायचं नाही, तर आपल्या श्वासोच्छवासावरती लक्ष केंद्रित करत आपल्याला चालायचं आहे. कारण आपण काय फिरायला जातो, तर कोणाला तरी सोबत घेऊन जातो, मग गप्पा मारत-मारत तसं नाही. आपल्या आपला जो आपण व्यायाम म्हणून फिरायला जातोय, त्याच्यामुळे आपल्या श्वासावरती आपलं किती नियंत्रण आहे, आपला श्वासोच्छवास कसा होतोय याच्याकडे लक्ष देत आणि शांतपणे चालायचं. जेव्हा असं वाटतंय की थोडं थकतोय, थोडं वॉकिंग कमी करायचं, मग परत फास्ट वॉक करायला लागायचं. थोडा वेळ फास्ट वॉक करायचं, थोडा वेळ स्लो वॉक करा, असं आपल्याला फिरायचंय. कारण काय आहे, की आपण जेव्हा फिरतो, तेव्हा आपलं रक्ताभिसरण छान होतं. हृदयाचं
आरोग्य जे आहे ते चांगलं राखण्यासाठी फिरणं हा एक अत्यंत उपयुक्त व्यायाम आहे. त्याचबरोबर आपली हाडं, स्नायू मजबूत होतात. सकाळी आपण जेव्हा फिरतो तेव्हा परत येताना थोडं हलकं-हलकं ऊन आपल्याला लागतं. त्याच्यामुळे काय होतं, की डी व्हिटॅमिन आपल्याला मिळतं आणि डी व्हिटॅमिन मिळाल्यामुळे हाडं मजबूत होतात. त्यामुळे फिरणं हा सगळ्यात चांगला आणि छान व्यायाम आहे, असं मला तरी वाटतं. आता प्रत्येकाला तुम्हाला काय सूट होतं त्याच्याप्रमाणे तुम्ही व्यायाम करा आणि एवढंच सांगेल, की स्वस्थ राहा, मस्त राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा. थँक यू.